माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर. ओके बाय, टेक केअर टू यू. आता अजगरमध्ये ते माशामध्ये दाखवत नाही काय? घाई घाई तरी अमोलची सबस्क्रायबर येईल धावत धावत. आणि काका पण येते. काका कालावल मधनं येतात आणि ती नेपाळ मधली भाजी. काका म्हणतात की नेपाळाने एकान बी दिलेल्यान त्यांका, त्याची लागवड केल्यानी त्यांनी. काय काय याचं नाव म्हटलं? सफेद माठ. सफेद माठ. सफेद माठ वेगळं आणि ही भाजी वेगळी आहे. ओके, पण ही डायबिटीस औषधी आहे. काय काय करतो त्याचा? खारात घालतो आणि बनवतो, लोणचा पण बनवतात ना याचा. भारी होता. हे 4 महिन्याची पिल्ली. 4 महिन्याची पिल्ला. हे किती रुपया? हे 300 ला आहे. 300 ला एक. आणि हे 500 ला एक. ओके. माडाची झावळं असतात ना, त्याचे हिर काढले जातात आणि हिराची झाडू असाही. आपलं गावठी टेडी बेअर. हॅपी टेडी डे. कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी अक्षय नेरुरकर. मित्रांनो, आज असा गुरुवार आणि काल बुधवार होतो ना, तर बुधवारी काल आमचं छोटंसं एक मीटअप होतो. आणि मागे तुम्ही बघताच क्षितिज दादाचा इकडे फार्म हाऊस असा, तिकडे रिसॉर्ट सुद्धा असा त्या साईडला. व्यंजन, चिरंजीव व्यंजन असा रिसॉर्ट आता मागे दिसता आपल्याला. तर त्याच्या आम्ही इकडे फार्म हाऊसवर इलो. काल रात्री खूप एन्जॉय केलं. 3:30 वाजेपर्यंत धुमशान घातलं भरपूर. आणि आता हळूहळू सगळे गेलेत, बरेचसे गेले आहेत आणि ठराविक अजून एक 5-6 जण असत. हे तुमका मागे दिसतात ते. तर आज गुरुवार असा आणि गुरुवारचो असता आचऱ्याचो आठवडी बाजार. आणि आठवडी बाजारमध्ये मी आता जातलं आहे तिकडे. आणि तो तुमका ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ पडलो आपलो आचऱ्याचो, पण तेव्हा कसं मे महिना होतो आणि आत्ता हा पावसाळो. तर पावसाळ्यामध्ये आचऱ्याच्या आठवडी बाजारामध्ये काय काय येतात ह्या तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोंद्री हो नावाचा इंस्टाग्रामवर पेज असतं, त्याका सुद्धा नक्कीच फॉलो करा. चला व्हिडिओ सुरुवात करूया. सोबत अमोल असा, क्षितिज दादा सुद्धा असा, तिकडे मागे आशिष असा, महादेव असा, लकी दादा, बंटी, मंदार हे सगळे सकाळीच गेलेत. आत्ताच जस्ट लारा आणि पराग गेलो. आम्ही पण आता निघतलो. अमोल आणि मी एका रूटचे असो ते आम्ही निघतलो. महादेव सुद्धा तिकडचं घोटण्यातलं असा. तर काल खूप खूप मजा येईल क्षितिज दादाच्या रिसॉर्टवर येऊन. तर धन्यवाद. दादांनी सोय पण आमची भरपूर केलेल्या आहे. सगळी चिकन वगैरे केलेलं आहे, भाकरी वगैरे केलेल्या आहे, सगळ्या केलेल्या आहे भरपूर. तर खूप खूप मजा येईल. चला. ह्या बाजूक आचरा असा, ह्या बाजूक देवगड असा. म्हणजे मुनग्या मार्गे पण तुम्ही जाऊ शकतास, पोयऱ्या मशवी मार्गे पण तुम्ही जाऊ शकतास. आणि आचऱ्याचा जो ब्रिज आहे ना, तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर चढाव चढल्यानंतर पहिलोच गेट लागतं. हे बघा, चिरंजीव व्यंजन रिसॉर्ट. इकडे बॅनर पण लागलेले असतात त्याचे, पण आता पावसामुळे काढून ठेवले ना. तुमका मी इकडनं दाखवते. हे बघा, चिरंजीव व्यंजन रिसॉर्ट रेस्टॉरंट. तुम्ही इकडे येऊन जेवणाची वगैरे तुम्ही सोय करू शकतास. अगोदर कॉन्टॅक्ट नंबर हा जो स्क्रीनवर दिसता तुमका, तुम्ही कॉन्टॅक्ट करून काय तुमका जर माहिती हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतास. आज गुरुवार असल्यामुळे तुमका जास्त गर्दी बघूक मिळायची नाही. नाहीतर रविवारचा बाजार असताना तो नाक्यापासून सुरुवात असता. ते तो जो समोर दिसता ना, तो नाको हा. त्या नाक्यापासून सगळी दुकानं लावली असते. ते काही गाडी घालूक पण चान्स नसता. आणि आता आम्ही इकडे असो ना, त्या फुरसाई मंदिरा, श्रीदेवी फुरसाई मंदिर जो समोर दिसतं आता, त्याच्या तिथूनच बाजार खाली या. म्हणजे आपल्याला आता बघूया ह्या गुरुवारच्या बाजारात गावठी भाजी वगैरे किंवा काय दुसरा काय बघूक मिळता काय, आपण आता ह्या बाजारात बघूया. पहिलंच सुरुवातीकच आपल्या काकींचं दुकान मिळालं. फणस आणले नाही मस्त वेगळी. कापवा का यो मग? रसाळ फणस किती रुपये हो काकी? फक्त 100 रुपये. स्वस्त झालो, पावसामुळे स्वस्त झालो बहुतेक. आणि मुळे कसे? 20 रुपया. मुळ्याची भाजी असा, फ्रेश भाजी इली, ताजी भाजी मुळ्याची. आणि इकडे काढलेले गरे सुद्धा असतात. हे पण कापेच आहेत ना? नाही, रसाळच आहेत. पण हे भाजी एक असतं, त्याच्यामुळे काय ह्या नाही, कच्चे होते गरे, भाजीसाठी होते. हे बघा, हे किती रुपये आहेत काकी? 50 रुपयाचं पॅकेट आहे फक्त. आणि इकडे भेंडे सुद्धा असतात मस्त, गावठी भेंडे आणि कोवळे आहेत चांगले. या साईडला पण पालेभाजी असा. ही कसली आहे पालेभाजी ती बघूया. काका कसली भाजी आहे ही? लाल भाजी सारखी आहे ही. अच्छा, किती रुपये आहे?
20 रुपयाने एक जोडी असा. हो चांगली आहे. डायरेक्ट वगैरे एक नंबर भाजी. कसली भाजी आहे ही? ही सफेद माठ सारखी भाजी आहे. सफेद माठ ती वेगळं. कर्नाटकला मिळते ती. हा हा. अच्छा, ही नेपाळचं बियाणं. मग तुम्ही हे आणलाच काय ना आता या? हे माझ्या घराकडनं आणलं. आम्हाला नेपाळ्याने बी दिलेले. तुम्ही खायचे? होती ही भाजी. तुम्ही खायचे? कालावल. काका कालावल मधनं इलत आणि ती नेपाळ मधली भाजी. काका म्हणतात की नेपाळाने एकान बी दिलेल्यान त्यांका त्याची लागवड केल्यानी त्यांनी. काय काय याचं नाव म्हटलं? सफेद माठ. सफेद माठ. सफेद माठ वेगळं आणि ही भाजी वेगळी आहे. ओके, पण ही डायबिटीस औषधी आहे म्हणजे आयुर्वेदिक भाजी आहे ही. म्हणून खाऊन बघा मग समजा तुमचं. ओके ओके, 20 रुपया फक्त. इकडे भाजीचं दुकान सुद्धा असा. त्यानंतर हे शालेय वस्तू वगैरे ना सगळे त्यासाठी ही ह्या दुकान असं आहे बघा. पेन्सिल आहेत बहुतेक हे तुटा बिटात. आम्ही काहीतरी खोलूक जाऊ. आणि पेना वगैरे आहेत. पेना पेन्सिल वगैरे म्हणजे बरे घरातले वस्तू आहेत वापरायचे सगळे. दुकानं लावतात अजून काका, लावूक नाहीत. सुरुवात आम्ही लवकर येलो बहुतेक 9:15 वाजता येलो आम्ही. या साईडीक पण भाजी आहे बघा. ही लाल भाजी. इकडे कोथिंबीरा, मस्त कोथिंबीर. आणि ही हिरवी भाजी. त्यासाठी कपड्याचं दुकान आहे बघा. ही पण हिरवी सगळी भाजी. आपल्या हिरव्यागार दुकान आहे भाजीचा. ही कांदा पाता किती? 20? 10 रुपये दादा. फक्त 10 रुपये. इकडे मुळ्याची भाजी पण आहे. किती रुपये? 20 रुपये दादा. ही 20 रुपया. पुदिना. पुदिना 10 रुपये. आणि ही मेथी 20 रुपये. 20 रुपये. आमल्या तू काय घेतं? तुमच्या घरा सांगूक विसरलंय मी. प्रत्येकाक माहितीच असतो. अमोल माझ्या बरोबर आज व्हिडिओमध्ये. आणि अमोल इलो बाजार करूकच. लिस्ट घराकडनं ते का लिस्ट पाठवलेली. तो आता ती खरेदी करता सगळी. आणि अमोल तुमका माहितीच असतो. त्याचा चॅनल असा अमोल सावंत व्लॉग. आणि त्याच्या बायकोचं म्हणजे आरुश्रीचं पण आरुश्री सावंत व्लॉग म्हणून. असे दोन्ही चॅनल आहेत. एका घरात 2-2 युट्यूबर आहेत. अमोलाक सगळे ओळखतच असतले आहेत. रील स्टार सुद्धा असा. व्हिडिओ सुद्धा करतात. चांगले चांगले व्हिडिओ असतात. तुम्ही ते का पण फॉलो करा. बघूया अमोल काय काय भाजी घेतात ती. कसे ते वाटे सगळे? 20 रुपये सगळे वाटे आहेत. आला असा, मिरची, कारली, वाली, भेंडे, भोपळी मिरची, काकडी, वांगी, सफेद आणि ती कुठची रे? जांभळी. त्यानंतर मक्के सुद्धा, कोपी सुद्धा असत. हा कोबीनी फ्लॉवर आहे. बरं दिसतंय. फ्लॉवर हा चांगले आहेत. कोबी कसं? 20 रुपये आणि 30 रुपये. तो 30. आज तुमका भाजीची दुकानं जास्त दिसतली आहेत. गुरुवारच्या बाजारामध्ये भाजीची दुकानं जास्त असतात. आणि तिकडे खाली मी लास्ट टाइम जेव्हा इलेलं आहे ना बाजारात त्यांच्या तिकडे खाली अशी औषधं वगैरे होती गावठी. त्या साईडला तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला साचऱ्याचा तर तुमच्या लक्षात येत. इकडे पण पेरू. पेरू कसे येते काकी? 10 रुपये एक. अच्छा, गावठी पेरू. आणि ही भाजी कशी आहे? शेंगलाची. बघूया जरा. शेंगलाची भाजी आहे बघा मस्त. 20 रुपये. आणि ती पण 20 रुपये असतील ना मुळ्याची? ओके. आम्ही खूप लवकर इलो त्याच्यामुळे. ए अमल्या, हे कुड्याचे शेंगे आहे बघ. तू केलेला नाही तो व्हिडिओ? अमोलच्या चॅनलला कुड्याच्या शेंग्याचा व्हिडिओ असा आहे. मला अचानक दिसले. काकी किती रुपये आहे हो? फक्त 20 रुपये कुड्याचे शेंगे. हे काय काय करतो त्याचा? खारात घालतो आणि बनवतो. लोणचा पण बनवतात ना याचा. भारी होता. तर तुमका जर ह्याचा काय काय करूचा असतं बघूचा ना तर अमोलच्या चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकतास. औषधी आहे कुड्याची शेंगे. आणि ही किती रुपये काकी बोललो तू? 20 रुपये. मस्त. तो भाजी याची ती हो तो माहिती आहे. काकाने मोहऱ्याची भाजी आणली या 20 रुपये जोडी. खायसून इलास काका? मशवीत ना? एसटीने येतास तुम्ही सकाळी? एसटीने येतास. काकांकडे फ्रेश भाजी असा एकदम मोहरीची जी 20 रुपये असा.
ते फळांचं दुकान आहे. मोठे पेरू होते बघा. 20 रुपये एक बहुतेक. काका किती रुपये हो? एक 30 रुपये. मोठं 50. 30 रुपये पेरू. पेरू एवढे महाग कसे रे? घे बघे दोन्ही ती पावती घे ना. आपल्या पावती ग्रामपंचायत कर. अच्छा ग्रामपंचायत कर. 1 2 3 10 रुपयाचं. आपण ते 4 पावते आहेत म्हणजे 40-50 रुपये आहेत. 2 पावते आहेत. हा तू काय घेतो? तुका काय घेऊचा? आंबे पैसे ते 1 किलो. नीलम म्हणजे का हे नाही ना ते? हापूस नाही ना ते? बेंगलोर हापूस असतात त्यांका नीलम. ओके. आणि केळी कशी आहेत? हे आंबे वेगळेच आहेत. ते बघा बेस्ट क्वालिटी मँगो. हे बघा मस्त. याच्यामध्ये तूप असा या दिसतात तुमका. प्युअर गावठी तुपा. या बाजू घरगुती लोणची वगैरे असत. कल्याणी व्हेज मंचुरियन पीठ. बाकी सगळा फरसाण लोणचा. ह्या पण घरगुतीचा काय? किती रुपये या? 80 रुपये. घरगुती लोणचा मिरचीचा आणि आंब्याचा असा. आणि या बाजू तांदूळ सुद्धा. तांदूळ कसे आहेत ते बघूया जरा. पेजियाचे आहेत नाही. उकडे तांदूळ 80 रुपये. किती आहेत? 1 किलो आहेत. 1 किलो असत. बेस्ट क्वालिटीचे आहेत. आपल्या स्टुडिओच्या समोर असतात काका. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे तुमका तांदूळ वगैरे मिळतील बघू. हे नाचणे पण आहेत. नाचणे जर कोणाक हवे असतील तर काकांच्या दुकानात तुम्ही घेऊ शकता. किती रुपये आहेत का काय? हे तुम्ही किलोवर देतास ना? 200 रुपये. अच्छा 200 रुपये पाहिजे. भोपळे सुद्धा असत. आपण मागच्या एका बाजारात ह्या बघितलेलं होते कुवाळे. आता काय? आता नाही मिळत. ओके पैसे दिले दिला. तांदूळ पण आहे बघा मस्त. चवळी असा तांदूळ असा. पोहे असतात. वर्षाचे 12 महिने तुमका पोहे मिळू शकते. गावठी पोहे. गावठी पोहे कसे ते? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. भुईमुगाचे शेंगे आहेत 50 रुपये आहेत. हे किती आहेत म्हटलंस तुम्ही? 1 शेर असत. आणि इकडे पण पोहे सुद्धा असत. कोकम सुद्धा असत. कोकमाचा रेट काय? 250 रुपये. कोंबड्याची पिल्लं आहेत. गावठी अंडी आहेत ना ती? किती रुपये आहेत ती? 12 रुपये एक हा गावठी अंडा. तुमच्या बाजारात किती रुपये कमेंट करून सांगा. आणि इकडे गावठी कोंबडी सुद्धा असत. प्युअर गावठी आहेत काही? प्युअर गावठी. हे तलगात ना काय कोंबडी आहेत? ह्यो कोंबो प्रॉपर त्यांचे हे अंडी चालू असतात. ओके. आणि हे 4 महिन्याची पिल्ली. 4 महिन्याची पिल्लं. हे किती रुपया? हे 300 ला आहे. 300 ला एक. आणि हे 500 ला एक. ओके. 80 रुपये एक असा फणसूल हो. आणि काकिंग हो निरफणस फणसुलो पण म्हणतात. कढीपत्तो सुद्धा असा. ती भाजी सुद्धा असा. ही मगाशी भाजी बघितली होती. किती रुपये ही? 20 रुपये. हकडे पण आहेत गावठी सगळे. ती पांढऱ्या चाप्याची आहेत त्या फुला. किती रुपये ती? हा पांढऱ्या चाप्याची ना? मस्त. हा हो भारी असतं वास. मस्त पांढऱ्या चाप्याची. एका वेल वांगी म्हणतात जी रुजवानासाठी आणलेली आहेत ह्या काकीन. किती रुपये काकी? 20 रुपये. आणि ही गोंड्याची आहेत ना? आणि ही आबोलीची. आता थोडी माझ्या ओळखीची झालेली आहेत सगळी झाडा. फिरान ही सगळी 20 रुपये आहेत. तू खायची? नागोचवाडची. आचऱ्यातली प्रॉपर. तर इकडे सुद्धा हा तवशाची वाली. इकडे वाली सुद्धा असत. ती बघ गावठी अंडी मस्त. असं बाजार फिरताना गावठी जेव्हा भाजीपाला वगैरे हे बघतो ना तेव्हा थोडा बरा वाटतं. इकडे पण रुजवण मिरचीचं आव्हान. आणि इकडे फोपळी सुद्धा असत. ही फोपळी आहेत. फोपळीची झाडं सुपारीची. हा ही पडवळी बघा किती मोठी आहेत ती. किती आहेत का काय? किती रुपया?
मोठी आहे तो. तुमच्या बागेतली काय तुम्ही केलास? अच्छा 50 रुपये एक ना. काकी अमोलची सबस्क्रायबर आहे बहुतेक. ओळखलं ना अमोल बरोबर. होय माका वाटलं सबस्क्रायबर हो की काय तिची. अमल्याची गावातली आहे काकी. आणि ही लिंबा किती रुपये आहेत काकी? लिंबा 20 रुपयाची 6. बारकी बारकी आहेत लिंबा पण गावठी आहेत. हो आणि इकडे कारली सुद्धा असत चांगली. अमोलच्या गावातली कारली आहेत ती. ही कसली भाजी बघूया. फुलाची झाडं आहेत ती. डेलियाची फुलं. हो तुमच्याकडे आहेत काय? ही किती रुपये आहेत काकी? किती रुपये? 20 रुपये. केळीचा बॉन्ड भाजीसाठी फेवरेट. सगळ्या बाजारात मी बोलतोय प्रत्येक वेळी की माझा फेवरेट आहे भाजीचा म्हणून. किती रुपये? 50. अंदाज बरोबर आहे माझं बघ. मग सगळं माहिती आहे माका आता. हे खारातले आंबे तोरा म्हणतात नाही का आपल्या भाषेत? एका तोरा म्हणतात. खारातले आंबे ती किती रुपये आहेत ते? 10 रुपये एक. अच्छा. आणि इकडे काकीकडे तिरफाळा सुद्धा असत मस्त जी माशात वापरतात. माशाची टेस्ट बदलून टाकता येईल पूर्ण. ह्याच्यामुळेच भारी लागतात माशाची आमटी वगैरे. किती रुपये? 40 रुपये. 50 ग्रॅम 40 रुपये. ओके ओके ओके. आणि ती पिठी आहे ना घरगुती आयटम आहेत काकीकडे सगळे. पोहे पण आहेत ते गावठी. कोकमा सुद्धा असत. कणी तांदूळ आहेत ते उकडे पेजियासाठी. तर काकींचो मुलगो स्वानंद दादा त्याचं पण चॅनल आहे कोकणची कला संस्कृती आणि चाकरमानी वाईब्स असं त्यांच्या मुलीचं सुद्धा यूट्यूबचं चॅनल असा. तर ती काकी आपले सुद्धा व्हिडिओ बघता मालवणी विरण बाजारचे. तर तुम्ही त्यांच्यासुद्धा व्हिडिओ जे 2 चॅनल तुमका सांगितलंय कोकणची कला संस्कृती आणि चाकरमानी वाईब्स दोन्ही व्हिडिओंका तुम्ही सबस्क्राईब करा. चला काकी. विरनीर कोणा? आंबेडकर. हां ते तुमचे आवाटातले. आमच्या आवाटातले ते बघतले व्हिडिओ. बघितल्याने काय तुका मग सांगतले फोन करून. ठीक आहे चल बाय. गणेश चतुर्थी जवळ येईल या त्याच्यामुळे अशोक झाड नवनीत झाड यांची गणपतीची शाळा असा साई रामेश्वर कला केंद्र आचरा. आणि सुंदर असे गणपती बाप्पाचे मूर्ती ठेवलेले आहेत बघा. बघू शोसाठी ठेवलेले आहेत ते म्हणजे प्रेझेंटेशनसाठी. तुमका जर करूची असत ऑर्डर तर हे खाली तुमचे नंबर असत. नंबरवर तुम्ही करू शकतास. मस्त ते बघा. समोर तुमका दिसता ना ह्या मच्छी मार्केट हा आचऱ्याचा मच्छी मार्केट. मोठा मच्छी मार्केट हा. जसा की सावंतवाडीचा मच्छी मार्केट वेंगुर्ल्यातला मच्छी मार्केट जसा एका साईडला बांधलेला असा बाजारपेठेच्या तसंच आचऱ्याचं सुद्धा वेगळ्या बाजूक बांधलेला. आणि ही पिरावाडी येता. ह्यो जो ठिकाण ना पिरावाडी येता इथून पुढे. आणि त्याच्यामुळे इकडनं तुम्ही ह्या मच्छी मार्केटमध्ये तुमका वेगवेगळे मासे बघूक मिळतले. पण आज तिकडे जाऊन उपयोग नाही कारण काय आमले आज गुरुवार आणि मासेमारी पण बंद. त्याच्यामुळे काय हे ना लाडाचो गोलमो हो आपल्या आडवलीमधले आहेत आणि आमच्या बाजारात सुद्धा असतात. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुमका दाखवले मी. चला. 160 रुपये झाडू असाही. आणि ही माडाची झावळं असतात ना त्याचे हिर काढले जातात. आणि हिराची झाडू असाही ह्याची पण व्हिडिओ कसे बनवतात ते लकी दादाच्या चॅनलला असा मालवणी लाईव्ह चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकतास. ही झाडू कशी बनवतात सुंदर व्हिडिओ असा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात लकी दादाचे. 160 रुपये असाही या काकींकडे जी मच्छी मार्केटच्या समोर तुमका मिळू शकतात. आपलं गावठी टेडी बेअर. हॅपी टेडी डे. किती रुपये रे हो? 180 रुपये. 180 रुपये. भारी आहे ना. आमला एक ब्रश होया कसला तरी चित्रकलाचा. कसला रे? अच्छा केस कलरवाला.
कणकवलीचो असा आपलो दादा आणि तो खारेपाट्यांच्या बाजारात पण मिळालो, तराड्याच्या बाजारात पण मिळालो. आंब्यांचं दुकान आहे, स्पेशली आंबा मॅन. कसे आहेत आता रेट? उतारले काय तेच आहेत अजून? 100 रुपये. अच्छा. आणि हे पण तसेच आहेत? ओके ओके, चल भेटू परत एकदा पुढच्या बाजारात. ह्या बाजारात आम्ही लवकर येलो त्याच्यामुळे मगाशी गर्दी नव्हती, पण आता हळूहळू गर्दी होऊ लागली. ही माणसं तुमका दिसतं हळूहळू आता. किलो हा घ्या, शूटिंग मध्ये घ्या आमका. तू कुठं कसं तू आधी 20 रुपये टमाटे किलो. झाला नाश्ता करून? आता दुपारपर्यंत ओके ना? काय सांगी होतं मगाशी? त्याचा व्हिडिओ कर म्हणून घेतलंय ते का? तो नाश्ता विष्टा करून गेला मस्त. पुरसाई मंदिरच्या समोरच तुमका इकडे ATM असा, बँक सुद्धा असा, ही बँक ऑफ महाराष्ट्र, आणि बाजूक त्याच्या पोस्ट पण असा आणि ATM सुद्धा असा. जर तुमका पैसे काढूचे असतील तर हय पण SBIचा ATM नाक्यावरती हा. आणि खाली जी आपण गेलेलो ना बाजारात तिकडे हा बँक ऑफ इंडिया. असे चांगले नॅशनलाइज बँके आहेत ह्या आचऱ्यामध्ये, त्यामुळे तुमका कशाची कमी नाही. हॉटेलं पण चांगली चांगली आहेत, रिसॉर्ट सुद्धा असत. बीचला तुम्ही जाऊन रिसॉर्ट सुद्धा तुम्ही म्हणजे तिकडे राहा पण शकता असते, तुमका तिकडे जेवण पण मिळू शकता. असं सुंदर असो आचऱ्याचा बाजार असा. जर तुमका कधी शक्य झालं तर एकदा तरी या. दाखवत नाही काय आणि तू अशी तू प्रगती कर, मला खूप आवडेल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर. ओके बाय, टेक केअर, सी यू. आता अजगर मध्ये ते मासे म्हणजे दाखवत नाही काय? घाई तरी अमोलची सबस्क्रायबर येईल धावत धावत. आणि काका पण ते अजगनी मध्ये. इथून 20-22 किलोमीटर आहे इथून. राठोड वगैरे आहे ना, अमोलचे सबस्क्रायबर भरपूर मिळाले या बाजारामध्ये. आणि अमोलने भाजी सुद्धा घेतल्या ना. काय काय घेतलं आम्हाला? भरपूर काय काय घेतलं ना. त्याचा हात दुखता ऑलरेडी, तरी पण आज इलो होतो आमच्याबरोबर, कालच इलो. आणि तुमका मी रविवारचो बाजार दाखवलेला आहे. ह्यो असा गुरुवारचो बाजार. आचऱ्यामध्ये 2 वेळा बाजार भरतात आठवड्यातनं, एक म्हणजे रविवारी आणि एक म्हणजे गुरुवारी. तर दोन्ही बाजार हे तुफान गर्दी असता. आज आम्ही आता इलो लवकर, त्याच्यामुळे मी तुमका कमी गर्दी दिसतली, पण तुम्ही बघितलाच भाजी वगैरे जी सगळ्या प्रकारची तुमका गावठी भाजी मिळता इकडे. बाकीच्या म्हणजे जा तुमका गावठी बाजारात हव्या ना किंवा बाजारामध्ये ज्या हव्या तर तुमका सगळ्या ह्या बाजारामध्ये बहुत मिळता. तर ह्यो व्हिडिओ कसं होतो मला कमेंटमध्ये सांगा. परत लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. आपल्या चॅनलवर जर कोण सबस्क्रायबर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईबचा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि कोण रेहो नावाचा इंस्टाग्रामला सुद्धा पेज असा, अमोलचं सुद्धा चॅनल असा अमोल सावंत व्लॉग, आणि आरुश्रीचं चॅनल असा आरुश्री सावंत व्लॉग. असे दोन्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन बाजारामध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.